गुड मॉर्निंग. आता मी उठली आहे, रेडी वगैरे झाली, आता बसेन अभ्यासाला. पण त्याआधी आता माझ्या मम्मीने मला भजे तळायला लावलेत. आज ती भज्याची आमटी करणार आहे. सो मी आता भजी तळेल, मग अभ्यासाला बसेल, मग 12 वाजता जेवेल. लेट्स सी अजून काय काय करतायत. सध्या तरी अभ्यास की अभ्यास चालू आहे. सी हे आहे भज्याचं बॅटर. तेल तापते, आता मी बनवेल. बाय. तो माझी मम्मी जी स्वतःला किचन क्वीन म्हणते, ती आणि तिचा जो पार्टनर आहे कार्तिक, ते फसलेत आता. म्हणजे तोंडावर पडले, लिटरली तोंडावर पडलेत. आम्ही ठरवलं होतं की मी ठरवलेलं की चीज बनवायचं आहे मला. मी चैतन्याला विनेगर आणायला लावलं. चीज बनवूया बोलली, आपलं घरचं दूध आहे तर मग चीज बनवू. पण ह्या त्यांनी काय सांगितलेलं की तुम्ही दुधामध्ये विनेगर टाका, गॅस बंद करा आणि मग ते हलवत राहा. ह्या शाण्यांना ते दूध फाटलंच नाही असं वाटलं, म्हणून यांनी गॅसच चालू ठेवला आणि मग ते खाली आता सगळं जाऊन बसलंय. माझं इतकं डोकं खराब झालंय की भाई माझी मेहनत वाया गेली. दूध तर गेलंच, ते सोडूनच द्या. ह्यांना किंमत नाही हो. घरचं आहे. मुंबईवाल्यांना विचारा, जिथे 1-1 लिटर 60-60 रुपये देऊन घ्यायला लागतं ना, त्यांना विचारा. ह्यांना काय का. आता बोल ना, बोल आता बोल. विनेगरच खराब आहे. विनेगर खराब नाही. आता तू स्वतःची चुकी दुसऱ्यांवर नको टाकू. बॉटल घेऊन चालला विनेगरची, ती पाणी भरून आणलंय विनेगर. बोल बोल ना बोल. विनेगरच खराब आहे. माणसाने नेहमी संयम ठेवा. टाकलं संयम काय होणारच नाही. त्याचं काय दाखवते मोबाईल येडा आहे. तू येडा आहे. तू त्याला हटून ते खाली चिटकवलंय. तू स्वतःचा शानपणा केला. कसं तोंडावर पडलं झालं आज मला उद्या चीज खायला. मला सांगा, दह्याशिवाय नॅचरल पदार्थ आहे का? मग दही टाकाय पाहिजे होतं ना. आणलंय कुठून? पण दह्याशिवाय चीज, दही टाकून चीज कसं बनणार? सांगा, मुंबईला एवढं 50 रुपयाला किती महागडे, इथं भेटलं कसं खायचं वस्तू चुकीचं आणलेले. हा तोच व्यक्ती आहे गाईज. हा जो बोलतो अरे मुंबईला काचेच्या बॉटलमध्ये भेटतं म्हणून ते महाग असणार, इथे प्लास्टिकचं दिलंय ना, मग काचेच्या बॉटलमध्ये ते लोक सगळे पैसे काढतात. हा तोच आहे. आणि हा आता पलटतोय ना. पलटू सगळ्या. विनेगर खराब नाहीच आहे. ह्या लोकांनी लिटरली वाट लावली. मी मस्त ठरवलेलं का असं एवढी मोठी विनेगरची बॉटल आणली आहे, चीज पनीर बनवेल. त्याचं काय झालंच नाही ब्रो. आमचं मुंबईचं दूध फाटलं तरी ते असं पाण्यासारखं होतं. हे काय झालंच नाहीये. इट्स सो डिस्गस्टिंग गाईज. ह्या लोकांना काहीतरी शिक्षा दिलीच पाहिजे. हाय बोल. हाय. तू टक्कू हाय कर. टक्कूची मम्मी स्वयंपाक चालू. हॅलो गाईज. आज माझी मम्मी आणि पुष्पा वहिनी तिखट भाकरी बनवणार आहेत, म्हणजेच थालीपीठ, ते पण चुलीवर. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. आता जेव्हा बनवायला सुरुवात होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल, रिव्ह्यू देईल. हाय मम्मी. हाय. आज तू काय करते? तिखट भाकरी. ओ माय गॉड. गावी कोथिंबीर स्वस्त भेटते, त्याचे फायदे बघा गाईस. मुंबईत आम्हाला. नमस्कार युट्यूब फॅमिली. तर कसे आहात तुम्ही? हाच चैतन्य आहे आमचा, जो आता इथले लाजलाय. हा माझा, तुम्हाला माहितीच असेल, खूप चॅनलवर हा माणूस आल्यावर माझ्या चॅनलला इतके व्ह्यूज येतात की तुम्ही काय सांगू नाही शकत. तो त्यांचे साईड प्रोफाईल देतोय, नवीन आलेली दाढी दाखवतोय. आणि हाच माझ्या चॅनलचा क्रिएटिव्ह हेड पण आहे. आमची मुंबईची क्रिएटिव्ह हेड सिद्धी मदने आहे आणि इकडचा क्रिएटिव्ह हेड चैतन्य जगदाळे. एडिटर. घंटा एडिटिंग काय करतोस कधी की एडिटर म्हणतो स्वतःला? ह्या लोकांना कामं काय करायची नसतात, फक्त ह्यांना हे हवंय, क्रेडिट हवंय की मी हे केलंय, मी ते केलंय. आणि ह्या 2 बायका त्याच मधल्या आहेत. भाकरी करतायत. जाऊ दे, कधीतरी आम्हाला चांगलं खायला भेटतंय. म्हणजे रोजच भेटतं असं नाही बोललं तर ह्या उद्या काय देणार नाहीत. हा की नाही मम्मी? जरा काहीतरी सांग. ही भाजी बोलते, भाकरी. याच्यामध्ये सगळे पीठ टाकले. हा. बाजरीचं पीठ, चण्याचं पीठ आणि गव्हाचं पीठ. हा. परत कांदा, कोथिंबीर, ओवा, जिरं,
असं सगळं टाकलंय का? हे सगळं टाकलंय आणि त्याची ती थालीपीठ बनवतोय आम्ही आता. वा, लवकर लवकर द्या, आम्ही गरम गरम सगळे बसतो खातो. आता एक थालीपीठ झालेलं आहे. आमच्या भाजणाऱ्या मॅडम पुष्पा वहिनी, काय वहिनी लय वारी, एकच नंबर. आता इथे आमची तिखट भाकरी रेडी झालेली आहे. थोडंसं तूप त्याच्यावरती. आता मारूया आपण ताव. बाय. काय मग कार्तिक शेठ, तिखट भाकरी कशा वाटल्या? एकदम छान होत्या आणि त्यावरून तूप तर अतिशय छान होत्या. आवडल्या तुला? हा, लय खूप आवडल्या. कारण माझ्या आजीने केल्या होत्या ना त्यामुळे तर अजून छान वाटल्या. आणि ते चुलीच्या बाजूला बसून गरमागरम खाण्याचा फीलच वेगळा आहे. ते गार पण थंडी होती शेजारी चूल. चला, मला आता अभ्यास करायचा आहे. मला पण खूप अभ्यास आहे. आमच्या आत्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या शेजारी घंटे येईन त्याला बेल आयकन करा. बाय. गाईज, आत्ताच तिखट भाकरी खाऊन झाल्यात. खूप मस्त झाले. अशा गरमागरम चुलीवरच्या भाकरी खायची टेस्ट काहीतरी वेगळीच असते. तुम्ही पण कधी गावी गेलात तर प्लीज बनवा आणि ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.